ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 41. एक वाघाचे पिल्लू अगदी लहानपणीच एका धनगरास सापडले. त्याने ते आपल्या रक्षणार्थ उपयोगी पडेल असे म्हणून कुत्र्यांमध्ये बाळगले. जन्मापासून त्यास कुत्र्याचा सहवास घडल्यामुळे कुत्रा जसा भुंकतो त्याप्रमाणे ते भुंके. त्याचे जे भक्ष्य तेच वाघाचे पिल्लू भक्षण करी. वाघ, लांडगा इत्यादी क्रूर पशु पाहिले की ते पिल्लू पण कुत्र्याप्रमाणेच भिवून पळू लागे. एकंदरीत आपण कुत्राच अशी त्याची भावना दृढ झाली. पुढे एके दिवशी एका वाघाने दुरून त्यास पाहिले तेव्हा कुत्र्यांबरोबर तो लहान वाघही पळू लागला. त्यासमयी त्या वाघाने त्यास हाक मारली आणि अभय देऊन, बाबा, तू माझा जादभाई असून का पळतोस असे विचारले. बच्चा म्हणाला, तुला पाहून मला भीती वाटते. वाघ म्हणाला, तू कुत्रा नसून वाघ आहेस. त्या कुत्राचे व तुझे रूप रंग नीट न्याहाळून पहा, म्हणजे सत्य काय ते तुझ्या ध्यानात येईल. वाघाच्या या सांगण्याप्रमाणे बच्चाने विचार केल्यावर खरोखर आपली जात कुत्र्याहून वेगळी आहे याची त्यास पक्की खात्री झाली. तेव्हापासून तो बच्चा वाघात मिसळून राहू लागला. तात्पर्य: वस्तुतः मनुष्य सुखरूप आनंदरूप असून केवळ परमेश्वराच्या विस्मरणाने म्हणजे नाशिवंत वस्तूंच्या ध्यासाने दुःखरूप असल्याचा त्यास भास होत आहे. जेव्हा संतांच्या बोधाने व त्यांच्या कृपेने त्याच्याकडून परमेश्वराचे स्मरण घडते तेव्हा त्या ध्यासापासून तो सुटतो आणि आपण सुखरूप आनंदरूप असल्याचा त्यास अनुभव येतो. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.